नमस्कार मैत्रिणींनो, मंजू क्रिएशनमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे. तर आज तुम्हाला मी शेपूची कोरडी भाजी ही रेसिपी दाखवणार आहे. चला तर मग आपण आता ही शेपूची कोरडी भाजी कशी करायची हे बघूया. आता या ठिकाणी मी एक जुडी शेपूची भाजी घेतलेली आहे. आता ही स्वच्छ धुवून निवडून स्वच्छ धुवून आपण अशी कट करून घेणार आहोत. अगदी बारीक अशी कट करून घ्यायची आहे. तर चला आपण आता ही भाजी स्वच्छ निवडू आणि धुवून कट करून घेऊया. तर बघा मैत्रिणींनो, आता अशी बारीक बारीक ही भाजी आपण कट करून घेतलेली आहे. आता या भाजीमध्ये काय काय टाकत आहे हे तुम्ही संपूर्ण व्हिडिओ बघा. आता ही जेवढी बारीक भाजी आपण चिरू तेवढी भाजी ही टेस्टी लागते आणि मुलंसुद्धा ही भाजी आवडीने खातात आणि टिफिनला द्यायलासुद्धा ही भाजी खूप छान आहे. तर बघा, अशा प्रकारे आता आपण ही भाजी चिरून घेतलेली आहे. आता यामध्ये आपण काय काय टाकणार आहोत. आता या ठिकाणी मी एक छोटी वाटी भरून शेंगादाणे भाजून घेतलेले आहेत आणि 5-6 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि 7-8 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहे. आता आपल्याला हे मिक्सरला असं जाडसर लावून वाटून घ्यायचं आहे. तर चला आपण आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकू आणि वाटून घेऊया. आता हे आपण वाटून घेऊया. आता अशा प्रकारे जर भाजी केली, आता हे मसाले आपण त्यामध्ये वाटून टाकले, मिरची लसूण, तर त्यामुळे भाजीची टेस्ट अजून वाढते. तर बघा मैत्रिणींनो, आता आपण ही शेंगादाणे मिरची लसूण मिक्सरमध्ये टाकून वाटून घेऊया. आता मी गॅसवर एक कढई ठेवलेली आहे, त्यामध्ये अर्धी पळी तेल टाकून घेतलेलं आहे आणि आता आपण मोहरी टाकू आणि फोडणी करून घेऊया. आता यामध्ये मोहरी टाकून फोडणी करून घ्यायची आहे आणि आता जो मसाला आपण वाटून घेतलेला आहे तो फोडणीमध्ये आपण परतून घेणार आहोत. तर आपण आपला मसाला परतून झाला आहे. आता यामध्ये मी हळद आणि हिंग टाकून घेतलेला आहे आणि आता त्यामध्ये ही आपण सर्व भाजी टाकून घेऊया आणि व्यवस्थित अशी एकजीव करून घेऊया. मसाल्यामध्ये सर्व भाजी मिक्स करून घ्यायची आहे. तर बघा मैत्रिणींनो, आता ही सर्व भाजी आपण मिक्स करून घेऊया. तर बघा, आता ही भाजी दिसायला जास्त दिसते, पण नंतर ती शिजल्यानंतर ही भाजी कमी कमी होत जाते. आणि आता यामध्ये आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे. आता हे मीठ टाकून घेतलेलं आहे आणि आता याच्यावर झाकण ठेवू आणि आपण 5 मिनटं ही भाजी शिजवून घेऊया. तर 5 मिनटामध्ये आपली भाजी रेडी होईल. तर बघा मैत्रिणींना, आता ही 5 मिनटं झालेली आहेत. आता ही भाजी मी सर्विंग बाउलमध्ये सर्व केलेली आहे. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली, आवडली तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब